या कंडिशनमध्ये जर तुमचा हरभरा पीक असेल म्हणजे बऱ्यापैकी 30 ते 40 दिवसाच्या आसपास 45 दिवसाच्या आसपास तुमचा हरभरा पीक गेलेला असेल, 5 ते 10% जर फुलधारणा अवस्था असेल, तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची फवारणी आपल्याला हरभरा पिकाला या टप्प्यामध्ये घेणं गरजेचं आहे. नेमकं फवारणी कोणती घ्यायची आहे मित्रांनो? जास्तीत जास्त फुलधारणा वाढीसाठी आपल्याला ही दुसरी महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे. त्याच्यासोबतच जी काही घाटी आळी आपल्याला भविष्यामध्ये कदाचित पाहायला मिळू शकते किंवा कधी कधी सध्याच्या काळामध्ये सुद्धा जी काही काळ्या रंगाची आळी असते तर तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही दुसरी महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, एखादं चांगलं बुरशीनाशक सुद्धा वापरायचं आहे जर तुमच्या हरभरा पिकाची मर होत असेल तर. नेमकं फवारणीमध्ये कोणतं टॉनिक, कोणतं बुरशीनाशक, कोणतं अळीनाशक वापरणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो. शेतकरी मित्रांनो, बुरशीनाशकामध्ये एकतर तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 40 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यासोबतच एखादं चांगलं टॉनिक वापरायचं आहे. 3 टॉनिक सांगतो, कोणतंही एक टॉनिक वापरा जेणेकरून आपल्या हरभरा पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा अवस्था आपल्याला तिथं आलेली पाहायला मिळेल. मित्रांनो, फंटॅक प्लस या टॉनिकचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 20 ते 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो झकास गोल्ड या टॉनिकचा सुद्धा तुम्ही तिथं वापर करू शकता 5 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो टाटा बार या टॉनिकचा सुद्धा वापर केला तरी देखील चालेल 40 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. याच्यानंतर एखादं चांगलं आपल्याला अळीनाशक वापरायचं आहे. मित्रांनो, जर थोडं बजेट असेल तर तुम्ही कोरेजन या अळीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 6 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी, किंवा शेतकरी मित्रांनो इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं अळीनाशक वापरा 10 ते 12 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. धन्यवाद.